सतीश महाराज, खूप महत्त्वाच्या प्रश्नावरती आपण चर्चा करत असताना मला मंत्री महोदयांना एवढंच विचारायचं आहे की आता लोकसंख्या वाढत आहे आणि राज्यातल्या प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलला, उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी आणि ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी आपण या ICU बेडची सुविधा उपलब्ध करणार का? कारण ग्रामीण रुग्णालयाला ती सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने पेशंट रेफर होतो उपजिल्हा रुग्णालयाला, उपजिल्हा रुग्णालयात ती सुविधा उपलब्ध नसल्याने तो पेशंट रेफर होतो सिव्हिल हॉस्पिटलला आणि 100 किलोमीटरवरचा पेशंट ज्यावेळेस ग्रामीण रुग्णालयातून उपजिल्हा रुग्णालयात जातो तोपर्यंत पेशंटची परिस्थिती नाजूक झालेली असते आणि त्या पेशंटला खासगी रुग्णालयामध्ये ॲडमिट करावं लागतं। तर शासनाने लवकरात लवकर ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये ही सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि ती देणार का? अध्यक्ष महोदय, आपण ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयाचा सुद्धा दर्जा सुधारण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं काम चालू आहे आणि आपण नवीन 14 क्रिटिकल केअर ब्लॉक्स बनवत आहोत, जेणेकरून 14 जिल्ह्यांमध्ये 100 बेडेड नवीन चांगले ट्रीटमेंट मिळण्यासाठी आपण हॉस्पिटल निर्मिती करत आहोत। त्याचबरोबर आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल्स आहेत ते सुद्धा एम्पॅनल्ड करून घेतलेले, जेणेकरून ICU किंवा चांगल्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपल्याला बेडची कमतरता येणार नाही आणि आपले सरकारी दवाखाने सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होतील अशा दर्जा सुधारण्याचं पण काम आपलं चालू आहे। सन्माननीय